लग्नाचा आमिष दाखवत एका तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या नराधामाला पाचपावली पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत। बाबूराव राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाचपावली यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे। तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेत न्यायालयीन कारवाई सुरू झाली आहे। लग्नाच्या खोट्या आश्वासनाखाली घडलेला हा प्रकार पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे। पाचपावली पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार 30 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता पोलिसांना एक तरुणीकडून तक्रार प्राप्त झाली आहे। या तक्रारीनुसार आरोपीने पीडितेला लग्नाचा आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केलाय। या घटनेमुळे पीडिता मानसिकदृष्ट्या खचली होती। अखेर तिने धैर्य दाखवत पोलीस ठाण्यात धाव घेतली। पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे। या प्रकरणी आरोपी विरुद्ध बलात्कारासह महिलांच्या सन्मानाशी संबंधित गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांनी सांगितले की महिलांवर अन्याय करणाऱ्यांना पोलिसांकडून अजिबात सवलत मिळणार नाही। अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा होईल। पुढील तपास पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आरोपीला न्यायालयीन कोठडीसह हजर करण्यात येणार आहे। बरोबर आहे। पीडित मुलगी आणि आरोपी एकाच जातीचे असून ती पोरगी त्याच्या ऑफिसमध्ये काम करत होती। त्याचा कुत्र्याचं पिल्लू आणि त्याचं जे खाद्य आहे ते विकण्याचं काम करतो। खरबीला त्याचं ऑफिस आहे। दहीकर नावाचा मुलगा आहे। त्यांचं प्रेम प्रकरणातून त्यांना लग्न करण्यास ठरले। त्याच्यानंतर मग एक दुसऱ्याची पटत नव्हते। त्याच्यामुळे त्या पोरीने रिपोर्ट दिलं की माझ्यासोबत मला रोज या तांडापेठ पाचपावली परिसरात कारने यायचं, घेऊन जायचं। शेवटी लग्न नाही केलं। त्याच्यावरून आम्ही आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली। आरोपी लग्नासाठी तयार झाला, परंतु जी झालेली घटना आहे अगोदर की तिला लॉजमध्ये घेऊन जाणे, फिरणे, त्या संबंधात गुन्हा दाखल केलेले आहे। त्या गुन्ह्यावरून आरोपीला अटक करून पुढील कारवाई करीत आहे। लग्नाच्या खोट्या आमिषाखाली घडवलेले अत्याचार हे समाजाला काळीमा फासणारे आहेत। अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी अशीच नागरिकांची मागणी आहे। पाचपावली पोलिसांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे।